मॉर्निंग मित्रांनो. आता तर की सीन कसा आहे माहिती आहे का, आज आपल्याला जायचं आहे आपल्या मित्राच्या ॲम्ब्युलन्सवर, कारण त्याचा ड्रायव्हर आलेला नाही. आणि तुम्ही मागचं जरा हे अवॉइड करा, कारण पोरांनी काय केलेलं आहे, भिंतीवरती पेनाने लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे ते सर्व खराब झालेले आहे. मी सर्वात प्रथम मित्रांनो मी तुमचं वेलकम करतो. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल @panelkar3705. तर तुम्ही सगळे कसे आज एकदम कडक लाल भडक. तर आता आपण काय करूयात मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे इथनं जास्त लांब नाही जायचं, आपल्याला ठाण्याला जायचं आहे. आपल्याला एक पेशंट सोडायचा आहे. पेशंट आहे 21 मीन्स ICU मधला पेशंट आहे. तर आपण ते लवकरात लवकर जाऊ, तिथे जाऊ, त्याला घेऊ आणि त्याला कळवायला सोडू. तर मी तुम्हाला दाखवतो की ॲम्ब्युलन्सची लाईफ कशी असते, ॲम्ब्युलन्सची जर्नी कशी असते. तर जेणेकरून तुम्ही जे ॲम्ब्युलन्सवाल्यांना कोण आपले मित्र असतील, जे शिव्या घालत असतील, जे प्रेमाने बोलत असतील, ते त्यांना पण कळेल की ॲम्ब्युलन्सवाला की किती धडपड करतो आपल्या जीवाची आणि लोकांचा जीव वाचवतो. तर स्टे ट्यून गाईज, भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळाने. तर फायनली मित्रांनो आता आपण घरनं निघालेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की ॲम्ब्युलन्सचा सेटअप असा असतो. आतमध्ये पेशंटच्या रिलेटिव्हला बसायला एक खुर्ची असते आणि पेशंटला झोपायला एक स्ट्रेचर असतो. तो डिटॅचेबल असतो. आपण तो स्ट्रेचर काढूही शकतो हॉस्पिटलमध्ये पूर्ण फिरवून, परत तो स्ट्रेचर आपण गाडीमध्ये ठेवू शकतो. तर हे जे काम आहे, हे जो माझा मित्र आहे संजय जाधव, तर त्यांची माऊली कार्डियक म्हणून फर्म आहे. त्यांच्याकडे स्वतःकडे काहीतरी 6 ते 7 गाड्या आहेत. तर त्याच्याकडे ड्रायव्हर नसला की मित्रांनो कधी कधी मी जातो, कारण मला भीती वाटत नाही. बॉडी वगैरे काय असेल तर बरेचसे लोक घाबरतात, पण आपल्याला काही सवय झालेली आहे, त्याच्यामुळं त्याचं पण काम होतं आहे. 2 पैसे मला पण भेटतात आणि मला ब्लॉग पण बनवायला भेटतो, त्याच्यामुळे मी जातो बाबा ॲम्ब्युलन्सवर. बाकी काही विषय नाही, बाकी एकदम टकाटकमध्ये. तर मग आता जायचं आपल्याला, इथनं पेशंट घ्यायचं, पेशंट घेऊन आपल्याला जायचं आहे कळव्याला. तर चला बघूयात आपण किती लवकर जातो कळव्याला आणि पेशंट किती लवकर आपल्याला भेटतो इथून. तर मग इथला पेशंट घेऊ आणि डायरेक्ट कळवा जाऊ. आपल्या गाडीमध्ये 3 कांडी पेट्रोल आहे, म्हणजे गाडी आपली कळव्याला आरामशीर जाऊन येईल. काही विषय नाही. तर स्टे ट्यून गाईड, भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळाने. फायनली मित्रांनो आता आपण निघाले परत पनवेलच्या दिशेने. बराच वेळ गेला आपण इथे, आपले 2 तास एक्स्ट्रा गेलेले वेस्ट. हॉस्पिटल तर खूप सुंदर आहे, मोठं हॉस्पिटल आहे, पण हॉस्पिटलमध्ये फॅसिलिटी एकदम फालतू आहे. तर आजचा आपला एकच कॉल झालेला आहे
आणि आता आपण लवकरात लवकर पनवेलला जाऊ, जेणेकरून आपल्याला अजून कॉल भेटतील. तर मी आता लवकरात लवकर गाडी पळवतो. मला पनवेलवरनं इथं येण्यासाठी फक्त आणि फक्त 30 मिनटं लागले होते आणि आल्याच्यानंतर माझे 2-2.5 तास वेस्ट गेले इथं. काय आहे, पण आता त्यांच्या पण काहीतरी नॉर्म्स आहेत, त्याच्यामुळे त्यांनी खूप त्रास दिला मला. तर मित्रांनो, एकदा आहे ना, तुम्ही हॉस्पिटलची झलक बघा. हॉस्पिटल खूप सुंदर आहे, मोठं हॉस्पिटल आहे. ॲम्ब्युलन्स वगैरे खूप आहेत, पण काय कारणास्तव खूप त्रास देतात ते ॲम्ब्युलन्सवाल्याला. तर तुम्ही आता बघा, ॲम्ब्युलन्स पण खूप आहेत आणि हॉस्पिटल पण खूप सुंदर आहे, एकदम भव्य दिव्य हॉस्पिटल आहे. तर मग जास्त काय बोलत नाही, स्टेट येऊन भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळानंतर. आता आपण निघालो आहे पनवेलच्या दिशेने. चला लवकरात लवकर पनवेलला जाऊ आणि दुसरा कॉलला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचूया. फायनली मित्रांनो, आत्ता वाजलेले आहे दुपारचे 5:30, म्हणजे संध्याकाळचे बघाय, कारण ऊन जोरामध्ये आहे म्हणून मी बोललो दुपारचे 5:30. आणि आपल्याला आलेला आहे आपला आजचा दुसरा कॉल. आपल्याला जायचं आहे खांदा कॉलनीमध्ये अष्टविनायक हॉस्पिटलला. अष्टविनायक हॉस्पिटलवरनं पेशंट घेऊन आपल्याला इंद्रायणी MRIला घेऊन जायचं आहे. तर चला, लेट्स गो गाईज. आता वे टू खांदा कॉलनी. आता आपण निघालेलो आहोत खांदा कॉलनीसाठी. ठाण्यावरनं आलो, थोडंसं जेवलो वगैरे, आराम केला. आता आम्ही चाललो परत कॉलवर. तर मग चला फटाफट जाऊयात, पेशंटला घेऊयात, इंद्रायणीला आणून सोडूयात. मग तिकडे सोडल्याच्यानंतर आपल्याला पेशंटला परत घेऊन हॉस्पिटलला सोडायला लागतं. मग त्याला हॉस्पिटलला परत सोडलं की आपण झालो फ्री. तर चला मित्रांनो, फटाफट जाऊ आणि पेशंटला घेऊन जाऊ. तर मित्रांनो, तुम्ही म्हणता एवढ्या घाईमध्ये भाऊ चालला कुठं? भाऊ चालला अष्टविनायक हॉस्पिटलला. आलो हॉस्पिटलच्या बाहेर आता 1-2 मिनिटात. कारण का माहिती आहे का, कॉल कसे एमर्जन्सीचे असतात, MRI वगैरे करायचा असतो, त्यासाठी मी गाडी आणि व्हिडिओ दोन्ही फास्ट घेऊन आलेलो आहे. हे बघा, लेफ्ट हँड साईडला हॉस्पिटल आहे अष्टविनायक. तुम्हाला दाखवून देतो एकदा. समोर शंकरांचं मंदिर आहे, शंकर भगवानचं. आणि हे बघा, त्यांचीसुद्धा ॲम्ब्युलन्स लागलेली आहे. हा अष्टविनायक हॉस्पिटल. या हॉस्पिटलमधून आपल्याला पेशंट घ्यायचं आहे आणि जायचं आहे इंद्रायणीला. तर थोडंसं थांबा मित्रांनो, मी आलो आतमध्ये जाऊन, मग तुम्हाला भेटतो. तो और मेरे जिगर के छल्लो. तर आत्ताचा सीन काय मित्रांनो, सॉरी मी तुम्हाला ते दाखवलं नाही की मी पेशंट घेऊन जेव्हा इंद्रायणीला गेलो ते. मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवेल, कारण हा पेशंट चांगला नव्हता इन द सेन्स थोडासा वेगळ्या कंडिशनमध्ये होता, म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही. ते सगळं दाखवायला बरोबर नाही वाटत. पेशंट जर चांगला असला तर मग मजा येते दाखवायला. तर आता आपण ना चाललेलो आहे आपल्या घरी, कारण आता मला वाटतं आपल्याला काय कॉल पडणार नाही आहे. जर इनकेस जर कॉल पडला तर आपल्याला घरनं परत यायला लागेल. आणि आजची व्हिडिओ किती बनली आहे, काय माहिती नाही, पण उद्या आपली एक इंटरेस्टिंग राईड होणार आहे, म्हणजे बऱ्यापैकी होणार आहे 200-250 किलोमीटरची. तर तिथेही आपल्याला जायचं आहे. तर मग मित्रांनो, आता आपण काय करूया, फटाफट जाऊ घरी, व्हिडिओ एडिटिंग करू आणि उद्या सकाळी आपली व्हिडिओ टाकून देऊ. कळलं मित्रांनो? तर बस, बाकी आता जर आपल्याला कॉल आला इनकेस तर आपण परत जाणार आहोत. जर नाही आला तर मग एवढीच व्हिडिओ तुम्हाला बघायला लागेल गाईज. तर सध्या मी आहे नवीन पनवेलला आणि आता आपण चाललेलो आपल्या घराच्या दिशेने. तर जरा दाढी माझी अवॉइड करा, कारण मी कालच दाढी केली आणि ती परत आली आहे. ती घरकी खेती आहे, ती रोजच येणार आहे, त्याच्यात काही विषय नाही आहे. तर मग चला आता बघूया, जाताना काय बनवायला जमलं तर आपण बनवूयात, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आता मी नवीन पनवेलवरनं चाललेलो आहे. तर मग चला मित्रांनो, आता जाऊ आपण जरासं पुढे, बघू काय बनवायला भेटलं तर आपण नक्कीच बनवायचा प्रयत्न करू. काय आपण आलेलो आहो आदय विलेजच्या इथे. तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता, जे समोर डोंगर जर कॅमेऱ्याने जस्टिस केलं तर येस, थोडंसं ब्लर दिसतंय, पण दिसतंय त्या डोंगरावर जून महिन्यामध्ये एवढ्यात, म्हणजे आत्ताची तारीख आहे, आज जी 15, 16, 17 तारीख आहे, त्या तारखेनुसार एवढं भयंकर वॉटरफॉल आहे आपल्या इथं. मोठा वॉटरफॉल, एकदम छान सुंदरवाला. पण यावर्षी पाऊसच नाही तर वॉटरफॉल पण एकदम शांत आहे आणि आम्ही पण एकदम शांत आहोत. गरमीने एकदम त्रस्त झालेलो आहोत. वाट बघतोय कधी पाऊस येईल आणि आम्हाला ह्या फ्रस्ट्रेशनमधून मोकळा करेल, पण तसं काय वाटत नाही आहे. पुढे पोलिसांची गाडी चाललेली आहे, इनोवा क्रिस्टा.
आणि लेफ्ट हँड साईडला आपण पाहू शकता जे आम्ही गणपती विसर्जन करतो, आमची दुर्गा माता जी आमच्या सोसायटीमधली विसर्जन करायला इथेच येते, ते तलाव आहे आदई तलाव. आणि थोडंसं क्लिअर दाखवायचा प्रयत्न करतो गाईज. हे बघा, हा रस्ता पहिला एकदम मोकळा असायचा, पण आता काय झालेलं आहे की नुसत्या गाड्या वाट लागली या रस्त्याची. आता हे बघा, या बसवाल्याने डायरेक्ट मध्येच गाडी लावली आहे, राईटचा इंडिकेटर दिला आहे. आणि लेफ्ट हँड साईडला आपण पाहू शकता अशी पार्किंग, ही डे नाईट पार्किंग आहे, त्याच्यामुळे एकदम कंजेस्टेड झालेलं आहे. आणि समोरून आपण एक्सप्रेस हायवेसुद्धा आपल्याला दिसतो आहे. ही जी झाडी दिसते हिच्या त्या बॅक साईडला एक्सप्रेस हायवेज आहे. आणि आणि नवीन पनवेलवाल्यांसाठी खुशखबर आहे, इथे अजून एक नवीन पंप झालेला आहे, पेट्रोल पंप. कारण जो आपला डिझेल पंप आहे मध्ये इंडियन ऑइलचा, तिथं नेहमी गर्दी असायची. तर ज्या पण भावाने टाकलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. कारण आपली जी लोकल पब्लिक आहे ती जरा रिलॅक्स झालेली आहे आणि इथं थोडीशी ट्रॅफिक लागलेली आहे मला. तर मित्रांनो, थोडंसं तुमच्याशी कन्सल्ट करायचं आहे की लोकांना वाटतं की ॲम्ब्युलन्सचा जॉब काय, फक्त जायचं, पेशंट घ्यायचा आणि त्याला हॉस्पिटलला न्यायचा आणि ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर रिलॅक्स झाला. पण तसं नाही आहे. ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हरची जबाबदारी एवढी असते, हे मला आता कळायला लागलं आहे. मी काय जास्त दिवस गाडी चालवत नाही, पण मी जसं चालवायला लागलो आहे, तेवढा डीपली जायला लागलो आहे, तर मला समजायला लागलं आहे की ॲम्ब्युलन्स चालवणारा जो व्यक्ती आहे तो लोक त्याला हलक्यात जे घेत असतील तर प्लीज त्याला हलक्यात नका घेऊ. कारण त्या मुवमेंटला जाग्यावरती बोलतात ना, ॲट द मुवमेंट आणि जाग्यावरती ऑन द स्पॉट तुम्हाला वाचवण्यासाठी तोच डॉक्टर आहे. इन केस जर तुम्हाला ऑक्सिजन कमी पडतं तर त्याच्या गाडीमधला तो ऑक्सिजन बाटला लगेच तुम्हाला लावणार आणि तुम्हाला श्वास घेण्यासाठी मदत करणार. सॉरी मित्रांनो, थोडं डिस्टर्बन्स आलं होतं म्हणून मी व्हिडिओ स्टॉप केलेली. कसं आहे माहिती आहे का, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर एकदम जबाबदारीने त्याचं काम करतो. कारण तुमचा जीव हॉस्पिटलला जाऊपर्यंत त्याच्या मुठीमध्ये, म्हणजे त्याच्या हातात असतो की बाबा ह्या पेशंटला किती लवकर. आणि आपण बोलतो अरे किती फास्ट चालला ॲम्ब्युलन्स घेऊन, नाही, त्याचं कामच ते आहे. तो जर फास्ट नाही जाणार तर इथं लोक एकदम स्लो होऊन जातील, मरून जातील माणसं. मग तो स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवणारा तो म्हणजे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर. हे मला आता कळायला लागलं आहे, कारण मी स्वतःही तेच काम करतो आहे. तर मला हळूहळू समजायला लागलं आहे की बाबा ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरचं आयुष्य म्हणजे असं काय हलक्यात घेण्यासारखं नाही, खूप रिस्की आहे, कधी काही होऊ शकतं. आपण ट्रक ड्रायव्हर वगैरे बघतो, त्यांचं पण काम खूप घाणेरडं आहे. पण ॲम्ब्युलन्सचं काम असं आहे की, आणि एक मी नोटीस केलं मित्रांनो, जी आपली पब्लिक आहे, म्हणजे आपण बोलतो ना आपले आजूबाजूचे जे लोक आहेत, जे गाडीवाले आहेत, त्यांना मी स्पेशल थँक्स देतो. कारण मी नोटीस केलं, जेव्हा मी सायरन वाजून गेलेलो आहे ना, तर समोरच्या माणसाला किती जरी घाई असली तर तो माझ्यासाठी स्टॉप झाला आहे. डायरेक्ट त्याने गाडी त्याची लेफ्ट हँड साईडला खेचले किंवा राईट साईडला, त्याला जिथं जागा भेटेल तो साईडला गेला आणि मला जायला रस्ता दिला आहे. मग त्यांना हॅट्स ऑफ आहेत, जे आपले पनवेल नवी मुंबईचे लोक आहेत, एकदम छान पद्धतीने आम्हाला सहकार्य करतात. त्यांचं सहकार्य आणि आमची हिंमत, त्याच्यामुळे ज्या लोकांना त्रास होतो ते लोक सेफपणे हॉस्पिटलमध्ये पोचतात. मला जास्त काय बोलायचं नाही, मी काही लेक्चर नाही देत तुम्हाला, पण हा रिअल फॅक्ट आहे मित्रांनो. तर मग राईट नाव आत्ता आपण आलेलो आहोत CKT जवळ. राईट साईडला आपण मँगो गार्डन पाहू शकता आणि आपण CKT कॉलेज जवळ आलेलो आहे. हे ज्युनियर कॉलेज आहे नवीन पनवेलचं. भाऊनी गाडी वाकलीच कोचकली आहे आणि समोर नवीन नाना नानी पार्कचं काम चालू आहे वाटतं आतमध्ये. अजून बाहेर नाव वगैरे काय लावलेलं नाही आहे का, फक्त कमान बनवतात वाटतं. मँगो गार्डनला पण सुंदर अशी कमान लावायला घेतलेली आहे. त्या आंब्याच्या झाडाच्या काय बोलतात बुंद्यांनी बनवलेली, म्हणजे त्याच्या फांद्यांनी बनवतात असं दाखवलं आहे. ती थीम आहे ती. आता आपण आलेलो आहोत आपल्या घराजवळ, म्हणजे पोदीवर. आपल्याला इथून आपलं घर काय 1-10 मिनटाचं पण अंतर नाही आहे, जवळच आहे. तर चला मी आता घरी जाऊनच तुम्हाला भेटतो मित्रांनो.